जगात अत्यंत प्रभावशाली आहे। काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक समाज विघातक कार्यक्रम दाखवून समाजात वाईट रूढी पसरविण्याचा प्रयत्न करतात, परंतु आज इथे भजनी यूट्यूबर्स परिवाराने भजनाचा बिघडलेला रंग सुधारण्यासाठी कार्यक्रम ठेवून फार मोलाचं काम केलं आहे। त्यांची पाठ थोपटून टाळ्या वाजून कौतुकाच्या कांदण्यांचा वर्षाव झालाच पाहिजे। दोन्ही बुवांची निवड व्हावी हे आम्ही सौभाग्य समजतो। या कार्यक्रमासाठी यूट्यूबर्स बऱ्याच प्रसिद्धी बुवांनी व चाहत्यांनी आपल्या भावना व सदिच्छा व्यक्त केल्या। भजन रसिकांना आवर्जून येण्याचं आवाहन केलं व आज ते स्वतः उपस्थित राहिले आहेत, त्याबद्दल त्यांचं भजन रसिकांचे जाहीर आभार मानतो। कैलासवासी वामन खोपकर बुवा, कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा, कैलासवासी विलास पाटील बुवा, कैलासवासी बुवा काशीराम परब बुवा, कैलास चिंतामणी पांचाळ बुवा, कैलासवासी दीपक चव्हाण बुवा या सर्व भजन सम्राटांना पंचरत्न मानली जातात आणि प्रथम मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। त्यांच्याच कृपा आशीर्वादानं आम्ही त्यांचं शिष्य अविरत भजन सेवा देत आहोत व या देहात प्राण असेपर्यंत सुद्धा आम्ही ते देत राहू। नवीन बुवांची गायकी व भजन ही छान करतात, पण एकच लक्षात ठेवा की शॉर्टकट व वाईट कामातून मिळालेली प्रसिद्धी क्षणभंगूर असते। भजनाच्या बॅनरवर सिंधुदुर्ग विरुद्ध रत्नागिरी दाखविण्यास आलेले आहे। मला वाटते डबलबारी भजनाची चुरस वाढावी म्हणून कदाचित दाखविलेलं असेल। तसं पाहता ही भजनाची परंपरा दोन्ही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। रत्नागिरी जिल्ह्यात मोडत असलो तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यातल्या त्यात देवगड ही भजनाची पंढरी आहे, ती मी मान्य करतो। परंतु एक लक्षात ठेवा, ह्याच्यात माझं नाव जुळलेलं आहे सिंधुदुर्गात, कारण मुक्काम मोंड तालुका देवगड इथं माझा आजोळ आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याशी हे नाव माझी जोडलेली आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे। आता राहिला आमच्या जोडीवाल्या बुवांचा, आमच्यामध्ये फक्त मगाशी लोकरे बुवांनी सांगितल्याने तसोच फरक ऐकलास। मधी खाडी आहे, विजयदुर्ग खाडी, तो आईलाडी मी पाहिलाडी, अशी परिस्थिती आमची आहे। नाहीतर आम्ही राहतो आमने सामने, डबलबारीसाठी नाही, म्हणजे समोरासमोर, नाहीतर त्याचं उगाच विकोप करू नका। बुवा लक्षात ठेवा, पाणी आहे, पाण्यावर काठी मारली तरी फार वेळ वेगळं राहू शकत नाही, असे आम्ही दोन बुवा आहोत। आज नवीन वर्षाची सुरुवात आहे। 2026 हे आपल्या सर्वांना सुख समृद्धी भरभराटीचे जावो, तुमचे सर्वांचे जीवन सुवासिक फुलाप्रमाणे सुगंधमय हो ही सदिच्छा। तसेच आपला हा अनमोल नरदेह सार्थकी लावायचा असेल तर आपणाला सत्मार्गाने जाऊयाच हवे। म्हणून आपण सारे रसिक श्रोते भाविक भक्तगण या सर्वांना त्रिवार वंदन करून या कार्यक्रमाचे आयोजक मुंबई भजनी यूट्यूबर्स मित्र परिवार आयोजित सुधारतो भजनाचा रंग पंचरत्नांच्या भजनी मेळाव्यात पारंपरिक डबलबारी आयोजित केली, त्याबद्दल मी मुंबई यूट्यूबर्स आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि मी भजनाला सुरुवात करतो। जेणेकरून आज माझे वरिष्ठ बुवा सुद्धा आज इथे बसलेले आहेत। बरेच बुवा पितृतुल्य असे बसलेले आहेत, पण आता इथे जागा कमी पडलेल्या आहेत। आमचे नामदेव राणे बुवा आहेत, परत पारसेकर बुवा आहेत, अशी बरीच मंडळी आहेत। आता नाव घेत नाही त्यांची, सगळ्या भजनी मंडळांना मी साष्टांग नमस्कार करतो आणि मी माझ्या भजनाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो सर, हॅलो सर, माईक चेक करा सर, माईक चेक करा। हॅलो माईक चालू करा। हॅलो, हॅलो, किती पण केला?
चालेल का योगेश? बोला बोला बोला.
बुवांच्या आठवणींना दाद दिल्याबद्दल तुमचा आभार. कारण आज बुवांचे तबणजी आमचे पालव गुरुजी आहेत. नंदू पिलनकर यांनी विजय पालव बुवांना आणि मला 500 दिलेले आहे. त्याबद्दल त्यांचा आभार. बुवांची आठवण केल्याबद्दल. सांगायचं तात्पर्य आमचे अरुणजी राणे भाऊ आहेत, महेश जगताप आहे, लाड आहेत, परत आपला पप्पू राणे हे बुवांचे आमचे चकवीवाले पूर्वीच्या जमान्यातले आज इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून मंडळी बरीच मंडळी आहेत. आणि आज आमचे मी गुरुदासांचा वरद हस्त असणारे आमचे भजनी बुवा गुणाजी कोंडे बुवा म्हणजे देवगड तालुक्याचे भजनी अध्यक्ष आज कलावती आईंच्या कार्यक्रमासाठी ते तिकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे तिथे उपस्थित राहू नाही शकले. पण त्यांचे बंधू बाळा कोंडे, गणेश कावरे, माम घाडी आणि गुजरातवरून म्हणजे बुवांचा भक्त पुंडलिक मेस्त्री आज इथं उपस्थित राहिला. त्याबद्दल त्याचं गौरव करायचं. आमच्या शिष्य परिवाराने मला 1000 आणि बुवांना 500. धन्यवाद. वय झाला. एका म्हणतात कदमाचो दम, ओम नमो हा सूरज के रंग तो श्री हरि
नित्य तिथे नांदतो. या सुरांची महान शक्ती, या सुरांची महान शक्ती, नित्य आळवी भक्ती मुक्ती. नित्य आळवी भक्ती मुक्ती. या सुरांचा आश्रय घेता, या सुरांचा आश्रय घेता, भाव जिथे रंगतो, भाव जिथे रंगतो. श्री हरी नित्य तिथे श्री हरी. नित्य तिथे नांदतो नांदतो, चराचरातून व्यापून उरला. चराचरातून व्यापून उरला. सूर मनोहर जगा वेगळा, सूर मनोहर जगा वेगळा. भक्ती रसातून भक्त जनाना, भक्ती रसातून भक्त जनाना. सौख्य जिथे अर्पितो, सौख्य जिथे अर्पितो. श्री हरी नित्य तिथे नांदतो. नित्य पहाटे प्रसन्न वदने, नित्य पहाटे प्रसन्न वदने. सूरज पावा शुद्ध मनाने, सूरज पावा शुद्ध मनाने. जपता जपता भान हरपुनी, जपता जपता भान हरपुनी. सौख्य जिथे अर्पितो, सौख्य जिथे अर्पितो. श्री हरी नित्य तिथे नांदतो. श्री हरी नित्य तिथे नांदतो. श्री हरी नित्य तिथे नांदतो.
पंढरपूरवासी राजाधिराज पंढरीनाथ महाराजांचा जय जयकार असो 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 अत्रिनंदन अनसुया सुत जगद्गुरु जगन्नाथ दत्तात्रयांचा नवनाथ 84 सिद्ध आणि बाबुलनाथांसहित जय जयकार असो 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 श्री संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊलींचा सकल संतांसहित जय जयकार असो 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 परमपूज्य श्री गंभीरेश्वर रामेश्वर ठाणेश्वर विश्वटेश्वर कुणकेश्वर भुलेश्वरासहित वाळकेश्वराचा जय जयकार असो 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 9 महिने पोटी पोटी वाढवीत असता लाता खाणाऱ्या आणि वर प्रेमामृत पाजून दोनाचे 4 करून देऊन गृहस्थाश्रमी बनविणाऱ्या अशा आपापल्या मातृपितृदेवतेना गोब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान आणणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा श्री सत्य संकल्पित व्रत कलियुगी करता इच्छित फल देणाऱ्या सत्यदेव सत्यनारायणांचा जय जयकार असो 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 आई कुलस्वामिनी अंबा भवानी तुळजा भवानी पावनादेवी नवलादेवी गिरमादेवी अदिशदेवी जारीमारी ठाकुरी डोंबिवली कांदिवली जोगेश्वरी वज्रेश्वरी हरेश्वरी सिद्धेश्वरी काळेश्वरी काळा चौकी चीज पोकळी संगमेर गल्ली सई वांद्र्याच्या मतमावलीचा जय जयकार असो 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 श्री सद्गुरु साईनाथ बाबा नित्यानंद बाबा संत गाडगे बाबा कल्याणचे मलंग बाबा माहीमच्या मगदुम बाबांसहित केरळ निवासी श्री सद्गुरु स्वामी सदानंद बाबांचा जय जयकार असो 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 संसार करून परमार्थ साधन करणाऱ्या भजन कीर्तन नामस्मरणात रमणाऱ्या अशा येथील सर्व हरिभक्तांच्या चरणी या गुरुदासांचा असो 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 सकल संत चरण रज कैलासवासी चंद्रकांत कदम गुरुदास बुवा कैलासवासी विलास पाटील बुवा कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा कैलासवासी शरद रघुनाथ बुवा कळशीच कदम बुवा यांच्या स्मरणार्थ भिकाजी कुडतरकर बाळा यांनी 500 दिले त्याबद्दल त्यांचा आभार.
मंडळी, बुवांची आठवण म्हणून मी संपूर्ण बुवांचं भजन करणार आहे. म्हणजे ह्या त्याचे त्याच गातात असं म्हणा नको कोणी, एक आठवण म्हणून आहे. आणि त्या अनुषंगानं आज यूट्यूबर्सने आम्हा बुवांना इथे आणलेलं आहे की कदम आणि पांचाळ जी जोडी कशी अविरत होती ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांना दाखवण्याचा हा प्रयत्न त्यांनी केला. त्याबद्दल तुमचं यूट्यूबरचा आभार. मर्दाचा आवाज.
तुषार नलावडे, मला वाटतं युट्यूबरचे मालकच जवळजवळ. धन्यवाद तुषार, 500 रुपये दिले. धन्यवाद. भगवान जुवाटकर बुवा कल्याण आणि प्रकाश करावडे बुवा कल्याण 400 रुपये दिले. धन्यवाद. 250. आमचे रासम युट्यूबर्स चे मालक मुनग्याचे आहेत, ते त्यांना वेळ नव्हता, पण मी भगवती आईने त्यांना वेळ दिला, त्याबद्दल तुमचा आभार. आज आमचे 3 देव, दोघांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी गेले चिंतामणी बुवांच्या. त्यांचं सुद्धा आमच्या भजनाच्या वतीने आम्ही त्यांचा आभार मानतो. हरियान बुवा आमचे दिसले नाही कुठे. आमची माऊली राहुल पंचाभुवनचे मानसपुत्र यांनी सुद्धा फार आमच्यावर श्रद्धा ठेवलेली आहे आणि ती अशीच राहावं एवढीच सदिच्छा. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान,
तुका म्हणे वा तेरे म्हणे तुका म्हणे पाहिलं श्रीमुख पाहिलं विजय मुख पाहिलं विजय मुख पाहिलं श्रीमुख आवडीले धन्यवाद. श्री सौ कैलासवासी यशवंत संभाजी साटम यांच्या स्मरणार्थ अर्जुन यशवंत साटम यांच्याकडून 501 रुपयाची भेट आली, त्याबद्दल त्यांचा आभार. नंदू पिळणकर यांनी पालवांसाठी 500 रुपये दिलेले. गायक निवेदक मृदंग वादक विजयजी पालव यांचे पटशिष्य पक्वाद विशारद श्री श्रीकांत लक्ष्मण गरो यांना श्री विजय मांजरकर व यांच्याकडून 200 रुपये आले पारितोषिकाने, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. हा माझा मोठा मुलगा आहे जितेंद्र गुरव, भाऊकीच आवडता. 100 रुपये आले, धन्यवाद. कोणी दिले? तुषार नलावडे यांनी 400 रुपये श्रीकांतसाठी दिलेले आहेत, त्याबद्दल राजाराम लिंगायत भाऊसाहेब हे विद्यालय त्यांचे हे सेक्रेटरी आहेत तिथे त्या कॉलेजला, आता रिटायर आहे, त्याबद्दल त्यांचा आभार. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्या काम ते करतं. गजर आहे. सध्या भजनाची पारंपरिक पद्धत अशोक गायकवाड यांनी, हा तुला 200 मला 200 तुला 100, गायकवाड यांचा आभार. मंडळी काही बोलायचं म्हणजे ते सुद्धा जीवार येत आहे, पण काय बोलायचं आणि काय करायचं, सध्याची परिस्थिती फार बिकट आहे ना. तर उद्या त्या व्हॉट्सअपवरती काय ॲक्शन, त्यापेक्षा आपण आपल्या मर्यादित राहावं. पण थोडंसं सांगेन मी, कारण मगाशी आमचे बुवा आमचे
राष्ट्रीय संघाचे महासंघाचे अध्यक्ष भजनी त्याचे सांगून गेले आहेत की पारंपरिक बाऱ्या या व्हायला हव्यात. एक म्हणणं त्यांचं मला आवडत नाही. आपण मुळात 20ला विरोध केलेला आहे, हे तर बरोबर. 20 केलात तरी चालेल, हे अक्षर नाही पाहिजे. तुम्ही पारंपरिकच करा, पारंपरिक करा. मग मुळात आपण तो विचार करताना बोलताना तो विचार करायला हवा. पण हे आता सुचवायचं नाही. पारंपरिक केलं तर मग त्याच्यामध्ये काय होत नाही. तुम्ही जसे कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा पारंपरिक सकाळी 5 वाजे 6 वाजेपर्यंत भजनाला सगळे मिलवाले बसत होते आणि ऐकत होते. तो टाइम गेला. तीच माणसं आहेत, काय फरक आहे. पण तुम्ही हे मधी काय काय कोलसवतात ना, ता त्यांका हे आत्ताच्या पोरग्यांका ता व्हाया असता. म्हणून हे फॅड आलेलं आहे कसलं 2020 भजनाचं. कारण भजनामध्ये प्रबोधन कमी आणि 70% वैयक्तिक टीका करण्यातच त्यांचा वेळ घालवतात. ज्याप्रमाणे व्यापारी एकावर एक वस्तू फ्री देतात तसं ह्याच्यामध्ये आहे. गाण्याचा शेंडा मुंडा राहतो बाजूला. थोडक्यात काय सांगण्यासारखं, त्या गाण्यात काही नाही. मग लोकांना काहीतरी दुसरी गाणी ज्याप्रमाणे लोकरे बुवाने सांगल्यानी तशी. तुझं वाढदिवस कधी बाबू, हा मग त्याचा गाणं म्हणायचा. ही परंपरा, हे भजन. अरे तुम्ही चांगले गायक आहात, तुम्हाला आम्ही नाही नाव ठेवत. चांगले गायक आहात तुम्ही. मग हा का खेळ खंडोबा तुम्ही करताय. हा सत्याचा मार्ग धरा. हे परमेश्वराचं नामस्मरण आहे. हे ज्या नामस्मरणाची तुम्ही विटंबना केलात तर तुम्हाला हे जे पंचरत्न बसलेले आहेत ना ते बघा तिकडे येतात, कधीच माफ करणार नाही. आणि तो परमेश्वर सुद्धा. म्हणून मी आता काय सांगतो ते ऐका. पडक्यातच आठवते. सुहास सुर्वे धन्यवाद. हा सदानंद सुर्वे धन्यवाद. माऊली हरियाण बुवांचे म्हणजे एकदम पट्ट धरकरी, त्यांना जोरदार टाळा मार. हे हरियाण बुवाने हे माझ्या दोन्ही बाजूचे आत्मा येते. सुरेश लक्ष्मण गुरव विकास प्रतिष्ठान मुंबई कडून सप्रेम भेट 500 रुपये आले. धन्यवाद. जीवनाचे सार्थक करण्या जीवनाचे बुवा सार्थक करण्या तन मन धन अर्पुनी हरिनामाच्या तन मन धन अर्पुनी हरिनामाच्या हो बुवा हरिनामाच्या हो भजनात जाऊ रंगोली हरिनामाच्या हो भजनात जाऊ रंगोली हरिनामाच्या हो भजनात जाऊ रंगोली. गर्भात होता गोळ्या रूपात घडविला कशा आकारात
गर्भातील गोळ्याला योग्य आकार देऊन त्यामध्ये पचनेंद्रिये ज्ञानेंद्रिय बसवून त्यात पंचप्राण ओतून 9 महिने त्या उदरात अन्न पाणी व हवा पुरवून त्या पिंडाचे रक्षण करणे हे काम त्या परमात्म्या केली कोण बरं करू शकेल मंडळी. त्याने दिलेला आहे हा देह, म्हणून ह्या देहाला सार्थकी लावा कुठेतरी. कसे तरी पैसे उगाच खोऱ्यांवडीत राहू नको, चांगलं बोलून करा. हे काय सांगत आहेत तुमचा, आपण सरळ बघायचं आणि त्या मार्गाने जायचं. ही पंचरत्न गेली कशी, तसं चालायला शिका. त्या परमेश्वराच्या खेळी हे काम कोणच करू शकत नाही. त्याच्यासारखा मूर्तिकार या जगात कोणी आहे काय हो? कोणीच नाही. म्हणून त्याचे गुण कसे फेडायचे, गुणगान गाऊन केले पाहिजे. म्हणून म्हणतो गोळ्या रूपात घडविला कसा आकारात, धरणीवरच पहिलं पाऊल, अजानन बाळ सोनूल, हो जेव्हा बाळ जन्माला येतं, बाळ जेव्हा जन्म घेते, त्या नवीन जगात जन्म घेते, तेव्हा घाबरून ते रडत असत. त्याला आईचा प्रेमळ स्पर्श होतो. तेव्हा त्या किलकिल्या डोळ्याने किलकिल किलकिल ताकद बघत असतो तिच्याकडे. तेव्हा त्याला धीर येतो व रडण्याचं थांबवतो. ते बाळ रडायचं थांबतं. आईची त्याला स्पर्श होतो. 5 ते 6 महिने मातेच्या दुधावर तिच्या छायेखाली तिची वाढ होते. म्हणून तिला हिंदू संस्कृतीमध्ये माता म्हटलेली आहे. आपण सुद्धा आपल्या या भूमीला, ज्यावर तुम्ही बसला आहात, खुर्ची सुद्धा भूमीवर आहे, त्या खुर्चीवर तुम्ही बसलात. म्हणजे ते वजन, ती भूमी, ही आपली माता सांभाळते. म्हणून तिला भारत माता असं संबोधिले आहे. तुम्ही सांगा या जगात कुठे रशिया माता, अमेरिका माता, चीन माता आहे काय? नाही ना. म्हणूनच त्या मातेला संबोधिला आहे. म्हणून मग काय म्हणतो, माया रूपी तुझे दर्शन घडला, धन्य झालो मनी हरिनामाच्या हो, हरिनामाच्या हो, हरिनामाच्या हो, हरिनामाच्या हो, हरिनामाच्या हो. जन्मापासून अंतापर्यंत, नित्य राहतो आम्हा सोबत, देव भेटावा म्हणून जप जप हवन पूजा किंवा पाठ तीर्थयात्रा करून सुद्धा देव भेटत नाही बघा. कारण आपल्या देहात असणाऱ्या आत्मारामाला ओळखत नसतो. म्हणून काकेत कळसा आणि गावाला वळसा मारून काय फायदा होतच नसतो. एक उदाहरण सांगतो. एक मनुष्य
सद्गुरूकडे जातो आणि त्या सद्गुरूंना सांगतो की मला तुमचं शिष्य व्हायचं आहे. असं काय शिष्य होणार आहे तू माझा? मला एक तुला मी सांगतो तसं कर. त्याच्या हातात एक सुरा दिला आणि एक कोंबडा दिला. ह्या कोंबड्याला अशा ठिकाणी मारशील की तुला ह्या तिथं आजूबाजूला कोणी बघणार नाही अशा ठिकाणी तू तो मारून मला आणून दाखव. हा गेला, लांब लांब पळत गेला, अरण्यात गेला, आजूबाजूला कोण बघणारा सुद्धा नव्हता. सुरा घेतला आणि कोंबड्याच्या मानेर ठेवणार. इतक्यात त्याला आठवण झाली. कसली बघा, त्याला आठवण झाली आणि काय म्हणतो की मला आता इथे कोण बघत नाही, पण मी कापताना माझं मन तर साक्षी आहे ना याला. एवढं त्याला समाजावर धावत पळत आपल्या गुरुपाशी आला आणि सगळा प्रकार त्याला सांगितला. गुरुजी म्हणाले शाबास, शाबास म्हणतो, वा तू माझ्या परीक्षेत पास झालास. आपल्या मनाची भीती ज्याला वाटतं तो जगात कोणालाही सुद्धा घाबरणार नाही. म्हणून आम्ही म्हणतो प्रथम आपल्या देहातील देवाला जाणून घेऊया. कोणाला? या देहाला, आत्मरूपी देहाला जाणून घेऊया. म्हणून म्हणतो आत्मरूपी आत्मा देहात घेऊ दया जाणूनी हरिनामाच्या हो. बीज अंकुरे झाडते होई, बीज अंकुरे झाडते होई, बीज अंकुरे झाडते होई. चला चरातून भरून राही, इवल्याच्या बीचे अवाढव्य झाडामध्ये रूपांतर होते. कसं? एका दाण्यापासून शेकडो दाणे तयार होतात आणि या भूतलावरील सर्व प्राणी मात्रांचं पालन पोषण होत असतं. याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की परमेश्वराची लीला अगाध आहे. एवढं करूनही त्याच्यामध्ये अहंभाव नाही, भेदभाव नाही आणि कुठल्या मीपणात अडकून बसत नाही. पण शेवटी अंतःसमयी पैकी काही सोबत येत नाही, येते ते नामस्मरण. नामस्मरण म्हणजे पुण्य तुमच्या जवळ येतं. म्हणून सारा भार त्या ईश्वराला सोडून त्याच्या भजनी लीन होऊया. यातच सर्व भुवांना विनंती मी करतो. यातच आपलं या नामस्मरणातच मोक्ष आहे. दादा लक्ष्मण भोले भारत वाई, आगात ही करमी हरिनामाच्या हो. गांगो वस्ती प्रासादिक भजन मंडळ, संजयजी घाडी, वाकोला ब्रिज जवळ, सांताक्रूज 500 रुपये आले. धन्यवाद. संदीप तांबे स्मरणार्थ कुंभवडे राजापूर
आमच्या गावचे कैलासवासी संदीप तांबे यांच्या स्मरणार्थ संबोधे राजावर 100 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद. लिंगेश्वर प्रसादिक देवी प्रसादिक भजन मंडळ कृष्णा काळवे यांच्याकडून 201 रुपये आले. धन्यवाद. कृष्णा काळवे. लक्ष्मण बुवा जाधव मुक्काम सातारा यांच्याकडून 500 रुपये आले. धन्यवाद. मानवाडी संजय घाडे यांच्याकडून 150 रुपये आले. मानवाडी. धन्यवाद. हा घेतोय ना मी. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. श्री पंढरीनाथ सगळं बोलत देवगड तालुक्यामध्ये आमच्या विजू काकांबरोबर जे साथ करतात ते आमचे माम घाडी आलेले आहेत. गम पग मग गम पनी साई पग मग हॅलो, कोणाला चहा हवी असल्यास एकता क्रीडा मंडळात त्यास कीर्तिमान सांगो नये कीर्तिमान कीर्ती मानवाची
सांगू नये वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची वर्णाविते थोरी एका धन्यवाद धन्यवाद. हॅलो, कोणाला चहा हवी असल्यास हॅलो, नियुक्ता क्रीडा मंडळाच्या स्टेजवर ठेवलेली आहे, चहा घेण्याची कृपा करावी.
गवळण आहे. महालक्ष्मी प्रसादिक भजन मंडळ उपळे श्रीमान दत्तात्रय कार्यकर यांनी हे पैसे दिले त्याबद्दल त्यांचा आभार. एक दोन तीन धरून खेचीन हाता गावलो तर पेचीन. एक दोन तीन धरून खेचीन मडक्या उचलून हाटल्या आणि जिथे पणी नावान पोटल्या माझ्या आवशीच्या माझ्या आईच्या ह्या कसलाची बराच काय सांगू शकतोय पण टाइम जाईल त्याच्यामध्ये म्हणून प्लेन जे सांगल्या ते उपाय केले बाळतीन जर दूध घालूक दे किती लबा राहतो बघा. ह्या दूध घातल्याशिवाय माझ्या डोळ्यात त्याला थोडं डोळ्यात थंडा होये माझ्या आवशीच्या माझ्या आईच्या ह्या कसलाची आणि पाठ करून वाटी काढून बसली कानोबा म्हणता तू काढून देणार काकणाच्या हात जोगून नाही येणार. बघा किती लाभा राहतो.
माझ्या आवशीच्या माझ्या आईच्या ह्या कसलाची तिसऱ्याची होती गुरुवार माझो गुरु दास बसलो टिकाचे पोटार हात फिरवता माहित नाही कसा काय कसा केला ससा झाला कसा माझ्या आवशीच्या माझ्या आईच्या कसलाची विनायक राऊत यांनी 100 रुपये दिले त्याबद्दल त्यांचा आभार. हॅलो गुरुजी, प्रवीण नर यांनी तुम्हाला 500 रुपये दिले, धन्यवाद. दत्तात्रय आवो गुरव हुआ त्यांनी 500 दिले. दत्तात्रय गावडे विजय पालव यांना 500 आणि दत्तात्रय गावडे गुरव बुवा यांना 500 दिलेले, धन्यवाद. बाळा सावंत यांनी माझ्यासाठी 500 दिले, धन्यवाद. गणेश जांभळे बुवा आहेत, त्यांनी 500 दिले, धन्यवाद बुवा. भजनाची परंपरा पुरातन मोडीत काढण्या निघाले हे शिष्यगण. दुर्बुद्धी सुचली आम्हा कुठून आणि भांडती आमने सामने राहून. भजनात केली ढवळा ढवळ
आपुले मते तू काल शिखल हरिभजनाचा फडकतो झेंडा नामस्मरणाचा असा फडकवा हरिभजनाचा फडकतो झेंडा हरिनाम नित्य जपा हरिभजनाचा फडकतो झेंडा हरिनाम नित्य जपा बोला धर्म रक्षण्यासाठी संतांनी मार्ग दाविला सोपा धर्म रक्षण्यासाठी संतांनी मार्ग दाविला सोपा मानव धर्म रक्षण्यासाठी संतांनी दाविला मार्ग सोपा रक्षण्यासाठी दाविला मार्ग सोपा संतांची अमृतवाणी अभंग भारुड गवळणी संतांनी लिहिलेले अभंग गवळणी भारुड कवाल्या का तुम्ही विनंती आहे आमची हात जोडून तुम्हाला सर्वांना वाईट वाटून घेऊ नका हे आज आम्ही हावत म्हणून ही आज सांगोची येळ आमका इलेली आहे उदी असाव की नसाव या काय सांगता येत नाही या देहाचा काय आहो आज मुंबाट संध्याकाळी घाली गेल्यानंतर काय होतात आपण खाऊ का म्हणून या मानव रक्षणासाठी धर्म रक्षणासाठी संतांनी आपल्याला मार्ग दाखवला ही आपल्या महाराष्ट्राची संत भूमी आहे या महाराष्ट्राच्या संतांनी परमेश्वराचं नामस्मरण केलं अहोरात्र जागून नामस्मरण केलं त्या संतांनी आणि ते आज आमच्या हातात दिलेलं आहे त्या संतांनी अभंग गवळण भारुड ही होतच नाही जरा इकडलं तिकडलं मारलं आणि फलकाटा एकामेकाची साला उडवल्याने हो असा वाटता की एकामेकाक जाऊन धरतात की काय आता युट्यूब वाले तुमका नाही म्हणत आहे आम्ही या तुम्ही चांगला कार्य येवतील असाल पण काय लोकांच्या बुवांचे युट्यूब वाले बांधलेले असत दोन वाघांची टक्कर अरे ह्यो पशु भाजीला कशा ह्यो हिंस पशु त्याच्या समोर तरी जाऊची हिंमत आहे तुमची आता लय सोडल्याने तर राहणार का वरवा मारूक लागली आता गावात आमच्या तेव्हा सांभाळून राहा पेटलेली बारी अरे त्या नामस्मरणात आग लावतास हा ते तुम्हाला शोभत तुम्ही युट्यूब वाले आहात आज या पुऱ्या जगात तुमचं जात आहे हे वातावरण सर्व निर्मिती तर जे काय कराल ना ते सांभाळून करा लोक तुम्हाला चांगलं नाही म्हणत आहे तुम्हाला कुठे ऐकायला भेटत आहेत कोणाचा नाचकाम कोणाचा काय नामात नाचा जशी नाचला कुंभार सेनाही नाचला जनीही नाचली असं नाचा नामस्मरणात गुंगवा कलियुगापैकी जे नाम सांगितलेलं नवविधा भक्तीपैकी जे नाम सांगितलेलं त्या नामाचा जप करा म्हणून ही संतांची अमृतवाणी विसरू नका संतांची अमृतवाणी अभंग भारुड गवळणी भजनी
वारसानी बरोबर आहे ना? मोडीत काढू नको धनिया बाबांचा मोडीत काढू नको धनिया बाबांचा पंचीच्या नावावर मोड्या करती टवाळ खोर मत्त झाले शिरजोर गुरुजनांचा नाही आदर कोण कोणाक मानता कोण कोणाक मानता ते काही लोकांचे नाही होते हे सगळे आपल्या परिवारातलेच परिवारातले आमचा हा वरती जो बसलेला आहे तो गुरुदास परिवार याच्यामध्ये सुद्धा आहेत बुजुर्ग आमचे बरेच आहेत गुरुदास परिवार आता 30 तारीखला 30 डिसेंबर बुवांची 8वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली पण तुम्ही गुरुदास ग्रुप बघा सगळं डबल बाऱ्याने भरून ठेवत पण ते माणूस मात्र त्या गुरुदास स्मारकाजवळ मात्र येऊन उभे राहत नाही हो हे तुम्ही करणार अरे त्यांच्या नावावरती तुम्ही त्यांचं नाव घेता त्यांच्या तुम्ही बाऱ्या करता त्यांच्या स्मारकाची आठवण करता त्यांची झाली आमची होतील की नाही अरे चांगलं काम करा का नाही होणार तुमची एका निष्ठेने त्या गुरुच्या चरणी लीन व्हा का नाही होणार महर्षी पांचाळबुवांचं आज झालेलं आहे स्मारक चिंतामणी पांचाळ उद्या आहे आमचे बुजुर्ग सेनापती तिकडे गेले आहे का नाही भावना फक्त विलासबुवांचं कार्य चालू आहे ते पण व्हायला पाहिजे मग हे सगळे तुम्ही शिष्य लोक एक रूपाने होऊन तिथे जर आलात तर त्या कार्यक्रमाला त्या दिंडीला केवढी शोभा येईल केवढी शोभा येईल पण तिकडे नाही पहिलं वारीओ टाकायचं गुरुदास ग्रुप फुल करून टाकायचो मी गुरुदास परिवाराचा अध्यक्ष आहे म्हणून मी तुम्हाला वाईट बोलत नाही मी एवढं करा पण तिथे काहीतरी खर्च करा किंवा काहीतरी योगदान द्या ना तुम्ही तर वाटेल ना मी राजापूरवरून तिथे जातो राजापूरवरून 2 दिवस मी तिथे आम्ही तयारीसाठी जातो हे बघा हे आमचा मेन कॅप्टन काळ्याने त्याचं हे करा हा धुरी बुवा जर आमच्या परिवारात म्हणजे हो शिष्य नाही त्यांचो नातू असा बुवांचो नातू होतो ज्ञानदेव चव्हाण बुवा वैकुंठवासी त्यांचे शिष्य आहेत पण केवढं कार्य त्यांचं आहे तिथे मुंबईवरून त्या स्मारकाची सगळी तयारी करतात असं योगदान पाहिजे तर ते नाव तुमचं नाही तर काय त्या नावाला उपयोग तुमच्या 2020च्या नावावर मोड्या करती टवाळ खोर उन्मत्त झाले शिरजोर नाही गुरुजनांचा आदर भजनाचा यानी धंदा केला भजनाचा यानी धंदा केला भजना लागे ठपका भजनाचा यानी धंदा केला भजना लागे ठपका धर्म रंजण्यासाठी जन्मला माझा शिवाजी राजा
संस्कृतीचे भान, परंपरा संस्कृतीचे भान घेऊन करा नवनिर्माण. या आपल्या हिंदू धर्माची संस्कृती काय आहे? आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून स्वीकाराच्या नंतर शिकरे आई. ती आई दुःखात झुलवी, सुखात हलवी, गाऊन गोड अंगाई. जगामध्ये श्रेष्ठ माझी मला आई, हीच लागता माझ्या पायी. वेदना होती तिच्या मनी, 33 कोटी देवामध्ये माझी मला प्रिय. म्हणून म्हटलेलं आहे आई सारखे दैव साऱ्या जगतामधून स्वीकाराच्या नंतर शिक. म्हणून राजे जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आपली भवानी या एरियामध्ये आलेली आहे. आपले साहेब आहेत ना, रावसाहेब. परंपरा संस्कृतीचे भान घेऊन करा नवनिर्माण. भजनातून करा प्रबोधन, रसिकांचे मनोरंजन. परिवार, युट्यूबर्स परिवार, धन्यवाद तुम्हाला परिवार. त्याच्यावर अंगा दिला की जरा इकडे तिकडे लागता ना. मोठा कार्य केल्याने तिने बिघडलो भजनाचो रंग. जो सुधारण्यासाठी हे आम्हा दोन्ही बुवांना म्हणजे ह्या म्हाताऱ्यांका तुम्ही हे हाडलास जमता ना, सुधारतील ना हे. हा युट्यूबर्स मित्र परिवार, धन्यवाद तुम्हा परिवार. भजनी परंपरा सादर केवळ आदर्श सर्वावर. गणेशदास लक्ष्मण तुम्हा शुभेच्छा. गणेशदास लक्ष्मण तुम्हा शुभेच्छा. वंदून गणेश बाप्पा. गणेशदास लक्ष्मण तुम्हा शुभेच्छा. वंदून गणपती बाप्पा.
₹250 आले, धन्यवाद. न्यू एकता क्रीडा मंडळ संस्थापक अध्यक्ष श्री बाबाजी विठ्ठल सावंत यांनी 500 दिले, धन्यवाद. जनार्दन स्वामी Thank you.